नमस्कार. मोगरा फुलेला भाग 18. मी सुजयला सगळं सांगत होते. अनयला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. अजून डॉक्टरांनी काहीच सांगितलं नाही. बाबांची तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे ते येऊ शकत नाहीत. त्यांची काळजी वाटते आहे. पिहू अजून आली नाही शाळेतून. तिची परीक्षा तोंडावर आली आहे आणि सतत काही ना काहीतरी घडतं आहे. मला बरं नव्हतं तेव्हा हॉस्पिटलमधून घरी गेल्यावर तू साधा फोन पण केला नाहीस ना मेसेज केलास. त्याचा मला झालेला त्रास, ममांचं अवतीभोवती असणं कसं त्रासदायक वाटतं. आपलं दोघांचं नातं काय याचा विचार करून आलेलं अपराधीपण. असं अखंड मी बोलत होते आणि रडत होते. तो मात्र मला थोपटत, हो हो मी आलो आहे ना आता, असं म्हणत राहिला. काही वेळेस आपलं म्हणणं कोणीतरी ऐकून घेणं आणि तेही अगदी मनापासून, ही आपली गरज असते. आज तेच झालं होतं. मनात तुंबलेलं साठलेलं बाहेर पडत होतं आणि मी हळूहळू स्वच्छ शांत होत गेले आतून. आता मला जाणवलं की सुजयने मला जवळ घेतलं आहे आणि मीही बिनदिक्कतपणे त्याच्या जवळ गेले आहे. खूप आश्वासक वाटला. एका पुरुषापेक्षा एका माणसाचा वाटला. लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल, असे आतड्याला चिटकून बसलेले कफासारखे प्रश्न त्यावेळी तरी मी बाजूला ठेवले. मग सावकाश बाजूला झाले आणि शांत डोळे मिटून बसून राहिले. ही शांतता गरजेचीच होती. तोही शांत बसून राहिला. मग हळूहळू जवळ आला. पाण्याची बाटली देत म्हणाला, घे पाणी पी, जरा बरं वाटेल. मी आधाशासारखं पाणी प्यायले. इतका वेळ माझ्या घशाला कोरड पडली आहे हेही माझ्या लक्षात आलं नव्हतं. निघूयात, त्याने शांतपणे विचारलं. मी होकारार्थी मान हलवली. त्याने कसलेही प्रतिप्रश्न केले नाहीत. माझं फक्त बोलणं ऐकून घेतलं. त्यावेळी तीच माझी गरज होती आणि हे समजण्याइतकं समंजस शहाणपण त्याच्याकडे होतं. ही एक गोष्ट अशी होती की त्याच्यासमोर मी आहे तशी व्यक्त होताना त्याला काय वाटेल हा विचार माझ्या मनात येत नव्हता आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट होती. आहे तसं बोलणं, वागणं, कसलेही समज गैरसमजाचे पापुद्रे सोलावे न लागणं यासारखी सुंदर गोष्ट नाही. तो शांतपणे गाडी चालवत होता. मध्येच काहीतरी आठवल्यासारखं म्हणाला, तू मला मेसेज करत होतीस असं म्हणाली का? का काय सुजय, तू का नाही केलास एकदाही फोन किंवा मेसेज? मला वाटलं तुझी फॅमिली आहे, तुम्हाला एकत्र वेळ द्यायला हवा. सुजय, तुला खरं सांगायला हरकत नाही, पण माझी फॅमिली आणि मी आम्ही फारसे क्लोज नाही आहोत. ओह, असं आहे तर. आणि अनय? या प्रश्नावर काय बोलावं ते न सुचून मी गप्प राहिले. आमच्या दोघांचं नातं फक्त हो किंवा नाही असं एका शब्दात उत्तर देण्या इतकं सोपं नक्कीच नव्हतं. असू दे, हरकत नाही. तुला बोलावंसं वाटत नसेल तर नको सांगू. नाही सुजय, तुला न सांगण्यासारखं काही नाही. अनय एक उत्तम पिता, उत्तम नवरा आहे, म्हणजे होता. मीच कुठेतरी कमी पडले बहुतेक. खूप भांडणं किंवा टोकाचा वाद कधीच नव्हता, पण संवाद राहिला नव्हता. आणि हेच मूळ होतं आमचं नातं कुजलं त्याचं. माणूस म्हणून खूप चांगला होता तो सगळ्यांसाठी, पण संवेदनशीलता कमी होती. माझ्या बाबतीत तो एक कर्तव्य पार पाडण्याच्या भूमिकेत जास्त असे. भावनेचा ओलावा कमीच होता. खरं तर आमचं लव्ह मॅरेज. अगदी त्याच्या घरचा विरोध मोडून त्याने माझ्याशी लग्न केलं होतं. पण जबाबदारी घेणं, कर्तव्य पार पाडणं म्हणजे प्रेम नव्हे हे त्याला समजलंच नाही रे. या दोन गोष्टींची तो गल्लत करत राहिला. असो, पण त्याच्याबरोबर काही काळ का असेना मी खूप सुखात काढला आहे. पैशाने त्याने मला कधीही कमी पडू दिलेलं नाही. आज तो अशा अवस्थेत असताना माझं कर्तव्य मी पार पाडलंच पाहिजे. त्याने मला लग्नासाठी विचारलं तेव्हा तो खूप माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता आणि मी त्याच्या खूप प्रभावाखाली आले होते. अतिशय हुशार होता तो.
दिसायला देखणा आहेच, शिवाय श्रीमंत. असा मुलगा स्वतःहून मला लग्नासाठी विचारतो म्हणजे मला स्वर्ग अगदी 2 बोटं उरला होता. त्याच्यावर प्रेम करण्यासाठी एवढं एक कारण मला पुरेसं होतं. करिअरमध्ये सतत यशाची चढती कमान, त्याची त्याला नशा होती. महागड्या वस्तू आणणं, मोठमोठ्या हॉटेलात जाणं, मॉलमध्ये खरेदी करणं, उंची साड्या, कपडे लत्ते, कितीतरी प्रकारचे दागिने घेऊन देणं म्हणजे प्रेम करणं. प्रेमाची व्याख्या करणं खरंच कठीण, पण माझ्या दृष्टीने प्रेम म्हणजे चिमूटभर काळजी, मूठभर आकर्षण, ज्यात स्पर्शाची भाषा असते, ती जागवता आली पाहिजे, समजली पाहिजे. मनभर समोरच्याच्या भावनांची कदर आणि कुठल्याही वस्तूंचा मोहताज नसलेला प्रतिकांशिवायचा अलिखित सोबतीचा म्हणजे सहवासाचा करार. असो, हॉस्पिटल आलं बघ. काहीही न बोलता त्याने फक्त माझ्या डोक्यावर थोपटल्यासारखं केलं. आम्ही दोघं ICUकडे निघालो. 4था मजला आणि लिफ्ट नुकतीच बंद पडली होती. 2 मिनिटात चालू होईल, थांबा, असं वॉचमनने सांगितलं. पण ती 2 मिनिटं ही कैक युग लोटल्यासारखी झाली. मी सुजयजवळ बरंच बोलले. खरं तर ही वेळ नव्हती हे सगळं सांगण्याची, असं मला वाटून गेलं. आणि पुन्हा ते जन्माला चिकटलेलं अपराधी पण भरवून राहिलं. काय वाटलं असेल त्याला? म्हणून मी त्याच्याकडे पाहिलं तर तो माझ्याचकडे बघत होता. मी पटकन मान खाली घातली. बरीच गर्दी होती, त्यामुळे नकळत तो माझ्याजवळ सरकला आणि हळूच कुजबुजला. माझ्याशी बोलून बरं वाटलं ना? एवढं काहीही झालं नाही. चेहरा बघ कसा पडलाय तुझा. चेहरा. ह्याला माझ्या मनातलं सगळं कसं कळतं म्हणून थोडी चिडचिड झाली माझी. तितक्यात लिफ्ट चालू झाली. पप्पा आणि सुजयने एकमेकांना हाय हॅलो केलं. मग सुजय घरी येत असताना कसा रस्त्यात भेटला ते सांगितलं. म्हणजे जे नको ते वगळून. पप्पांना डबा खाण्यासाठी म्हणून सुजय खाली घेऊन गेला. मी काचेतून अनय दिसतोय का ते पाहण्याचा प्रयत्न केला. आतमध्ये सगळेच पेशंट, नाकातोंडात नळ्या घातलेल्या, ऑक्सिजन लावलेला, हाताला भरमसाठ सुया टोचलेल्या, सगळ्यांचे एकसारखे ड्रेस. मला बडबडवून आलं. पोटात तुटलं. आपल्या दोघांचं नातं कुठल्याही वळणावर, टोकावर असू दे, पण म्हणून मी तुला अशा अवस्थेत नाही ना रे बघू शकत. शुद्धीवर आल्यावर कदाचित मी तुझ्याजवळ राहणारही नाही, पण तू चांगलं निरोगी आयुष्य जगावंस असं नेहमीच मला वाटेल. काहीही झालं तरी आज ना उद्या तुला शुद्ध येईल अशी आशा मला वाटते, आणि प्लीज ती आशा खोटी ठरवू नकोस. मी भिंतीला डोकं टेकवून शांतपणे बसून राहिले. तेवढ्यात एकाएकी धावपळ सुरू झाली. दोघे तिघे डॉक्टर आत गेले. मनात शंकेची पाल चुकचुकली, पण मी तो विचार डोक्यातून काढून टाकला. पण काहीतरी गडबड आहे हे लक्षात आलं. मी सुजयला फोन करून तुम्ही दोघं ताबडतोब वर या म्हणून सांगितलं. ते वरती येईपर्यंत काय काय आणि नको ते सगळे विचार डोक्यात येऊन गेले. अनय नीट असेल ना या काळजीने गुदमरवून जायला झालं. रिसेप्शनवरून अनयचं नाव पुकारलं गेलं आणि त्याच्या नातेवाईकांनी ताबडतोब डॉक्टर मोघेंना भेटावं अशी सूचना दिली गेली. माझ्या हातापायातलं बळच गेलं. तोंडाला कोरड पडली. पप्पा म्हणाले, मी एकटा जातो. मी नाही ऐकलं. मी पण येते म्हणाले. शेवटी आम्ही तिघंही डॉक्टर मोघेंच्या केबिनमध्ये गेलो. समोर खुर्चीत डॉक्टर मोघे विचारमग्न बसले होते. आम्हाला पाहताच म्हणाले, येस, कम इन. मी अनयचे वडील. बोला डॉक्टर, ही मिसेस. हो, ओळखतो मी त्यांना. हे बघा मिसेस सावकार, तुम्ही खूप ब्रेव्ह आहात. त्यांची परिस्थिती तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. गेली 2 वर्ष तुम्ही खूप खूप छान हँडल केलं सगळं. पण 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 काय डॉक्टर? नाही, ठीक आहे ना? प्लीज तुम्ही लवकर सांगा. हे पहा, मी समजू शकतो, आपण पूर्ण प्रयत्न करतोय, पण कॉम्प्लिकेशन्स येत आहेत. आतापर्यंत त्यांचा मेंदू रिस्पॉन्स करत होता, पण आता तिथे गाठ तयार झाली आहे. तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. मी हताशपणे विचारलं, कसला निर्णय डॉक्टर? क्रमशः
भाग 18 समाप्त. लेखन अपर्णा कुलकर्णी. अभिवाचन अदिती पालिनकर. नमस्कार मंडळी. तुम्हाला जर माझं हे अभिवाचन आवडत असेल आणि तरीही अजूनपर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या ह्या कथेचा आनंद घ्या. धन्यवाद.